हा 400 वर्ष इतिहास नित्य नियमाने चालू असेल तर आपण देखील टाइम इज मनी, वेळेला खूप महत्व द्यायचं आहे. कारण आम्ही या आयोजकांचा जेवढा खर्च जर टायमाला खर्च केला तर विकत मात्र वेळ घेऊ शकत नाहीये, म्हणून थोडंसं सहकार्य करायचं आहे. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला पाहिलं तर स्ट्राईक एंडला नैलेश आणि नॉन स्ट्राईकला येतोय तो शैलेश, नॉन स्ट्राईकला आहे तो अनिकेत. सोनगर संघाचा एक्स्ट्रा खेळाडू प्लीज माईक जवळ संपर्क साधायचा आहे. बॉलर नेम अजय, कर्णधार अजय. स्ट्राईक एंडला आहे तो अनिकेत. गोलंदाजी मार्क व सज्ज अजय. हो, पहिलाच प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे मात्र अपील केली जाते कारण हा विकेट खूप महत्वाचा आहे. लॉंग ऑफला पाहिलं तर क्षेत्ररक्षण जे तयार आहेत ते देखील समालोचन कक्षामध्ये वारंवार जोडले जातात. त्यांच्या माध्यमातून आवाज येतोय की याच खेळाडूला मात्र बाद करायचं आहे. पण अनेक खेळाडू, ये तो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बहुत बाकी है भाई. नक्कीच पिक्चर अभि बाकी आहे आणि हा मोठा पिक्चर, मोठा धमाका आपण पाहू जेव्हा हा अनिकेत रेवाले गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. परंतु सध्या मात्र त्याला करायचे फलंदाजी. बघूया पुन्हा एकदा कॅप्टनच्या समोर. बघूया यावेळेला मात्र चकवण्यात यश आलंय ते बॉलरला आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि स्ट्राईक रोटेट होते. बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि धावांना प्रारंभ होतोय. संघाची धावसंख्या आता होतीये ती 2 चेंडू आणि 1 धाव. कितीही बलाढ्य क्रिकेटमध्ये अनिश्चिततेचा खेळ आहे. रंग बदलणारा खेळ म्हणजेच सरडा म्हणजेच क्रिकेट आहे. कधीही रंग बदलू शकतो. अनिकेत जर महागडा खेळाडू असेल पण आमच्याकडे देखील अचूक गोलंदाज आहे, तो गोलंदाजी वर्चस्व दाखवतोय तो अजय. कारण भय ना भीती, हृदयामध्ये मात्र छत्रपती, त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय. किती बलाढ्य खेळाडू असू दे त्याला मात्र नमवण्याचं काम करतोय तो अजय गोलंदाजीतून. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहेत. मोडेन पण कोणासमोर कधी वाकणार नाही, ही मर्द मराठ्याची जात आहे आणि त्याच विचाराने चालणार आहे तो म्हणजेच अगदी रायगड मी मराठी प्रतिष्ठान. अजय गोलंदाजी मार्क व सज्ज. अनिकेतला मात्र स्तब्ध ठेवला. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो नैलेश. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, अगदी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करताय आणि 2 धावेवरती समाधान मानतात. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आणि या 2 धावेबरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 3. नक्कीच ज्याच्या नावामध्ये जय आहे असा अजय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरोखर कर्णधाराच्या खांद्यावरती एक महत्वाची भूमिका आहे. स्ट्राईक बॉलर तो आहे आपल्या संघाचा. आता मात्र सामना असेल तो नैलेश यांच्या समोर. बघूया नैलेश एक अनुभवी खेळाडू. यावेळेला मात्र फटका फसलाय, चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब होती परंतु 2 धावा काढण्यात यश आलंय ते नैलेश आणि अनिकेत रेवाले बंधूंच्या जोडीला. प्रथमेश सर जर पाहिलात तर अल्पेश जोशीचे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत ना, समालोचक आहेत. आमची देखील भेट तपस्या या मैदानामध्ये झाली होती आणि आज स्वतः क्रिकेटर म्हणून मैदानामध्ये दाखल आहेत. त्यांचा देखील एक गोड आवाज आहे. ही ओळख मित्रांनो आहे कारण आमची पहिल्यांदा भेट झाली होती विरार नगरीमध्ये. गोलंदाजी मार्क व सज्ज आहे ते अजय. अचूक गोलंदाजी मात्र करतोय. स्लोवरची गोलंदाजी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. जातोय सीमारेषेकडे चेंडू, येतोय खणखणीत. अगदी आपल्या संघासाठी मात्र धावा वाचवल्या जात आहेत काय, पंचांचा निर्णय. जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत चौकार नैलेशच्या बॅट मधून. सरांनी देखील अगदी निश्चित दिला होता पण नंतर चेंजेस केलाय. अगदी 2 धावा 3 धावा मिळतात. या 3 धावे बरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती 8. धावून किती? 4. अगदी आज पाहिलं तर शिवमय चषकामध्ये पहिल्यांदा 4 धावसंख्या धावून काढली जाते. रनिंग विकेट पाहायला मिळते. धावसंख्या मात्र होती ती 9. मानावं लागेल या सलामीवीर जोडीला. कोलवटप्याची गोलंदाजी आधी प्रहार मध्ये करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठली चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो साई 11 बोरिवली या संघाला. बॅक टू पॅव्हलियन नैलेश डीजे.
थँक्यू डीसी. सोनगर संघ क्विक फास्ट आपण मात्र क्षेत्ररक्षणाचा जाऊन घ्यायचा आहे. जोशी सरांना माहिती आहे की टाइम खूप महत्वाचा आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे जोशी सर. स्पीडअप आपण क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचं आहे. कारण वारंवार जोशी सरांचं देखील आम्ही समालोचन कक्षामधून आवाज ऐकत असतो की टाइम इज मनी. वेळेला खूप महत्वाचं आहे. कारण वेळेला मात्र आपण विकत घेऊ शकत नाहीये. आता मात्र गोलंदाजी मार्क व सज्ज. संघाकडून दुसरे षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो अल्पेश. नवीन बॅटर्स देखील मैदानामध्ये दाखल असेल तो मयूर. पण पाहिलं ना प्रथमेश सर तर अनिकेत मात्र स्ट्राईक एंडला आहे. जो हुकमी एक्का ओळखला जातो तो साई 11 या संघाचा. आतापर्यंत अनिकेतच्या बॅटमधून एकही धाव न येता आता मात्र आपल्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल. नक्कीच अनिकेतच्या खांद्यावरती आता मोठी जबाबदारी आहे, कारण पहिल्या षटकाखेर धावा झाल्या त्या फक्त 9. चला आता अनिकेतची फलंदाजी पाहू. अनिकेतला इथे मोठे फटके मारावे लागतील आपल्या संघासाठी. एक अचूक फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. लेफ्ट हँड बॅटर अनिकेत पुन्हा सज्ज आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाले ते अल्पेश जोशी सर. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला फुलटॉसचा मात्र फायदा उचलता आला नाही. चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा इथे प्रयत्न केला गेला आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश आलं इथे अनिकेत रेवाळेला. संघाची वाढती धावसंख्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर झाली आहे ती आता 11. नक्कीच 11 ही धावसंख्या पाहताच आता मात्र कोण कोणाला बनवते बकरा. अल्पेश जोशी सर अगदी गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिल्या चेंडूवरती 2 धावा दिल्या. अनिकेतकडे देखील स्ट्राईक जाते. पहिला षटक हाताळताना असताना मात्र अल्पेश सरांकडून आवाज झाला की हा खेळाडू खूप महत्वाचा आहे. आता मात्र देखील आपल्याकडे गोलंदाजी आहे. म्हणजे एक चेंडू मात्र महत्वपूर्ण हाताळावा लागेल. काय वाटतं त्याच पद्धतीने कदाचित गोलंदाजी करू शकतात प्रथमेश सर. येस, अनुभव पणाला लावतील आता ते जोशी सर. यावेळेला यॉर्कर टप्प्याची गोलंदाजी आणि ओहो काय सुपर प्रयत्न होता या ठिकाणी, परंतु झेल मात्र जरी ड्रॉप झाला असेल तरी याच्या प्रयत्नांना 100 पैकी 100 मार्क नक्कीच दिले गेले पाहिजेत. सोनगर गावचा हा युवा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. पॉइंटच्या दिशेने उभा असलेला क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी 100% योगदान देतोय. नाव आहे सौरव. करूया त्याचा गौरव. पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र स्ट्राईक एंडवर येऊन पोचलाय तो मयूर शिंदे. हा 2024चा बेस्ट बॅट्समन ठरला होता. शिवमय चषक ज्याने गाजवला होता तो मयूर पुन्हा एकदा सज्ज जोशी सरांसमोर. यावेळेला आखूड टप्प्याची गोलंदाजी आणि हलक्या हाताने चेंडू तटवला. चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा काढण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल, कारण क्षेत्ररक्षण खरोखर अचूक सजवलेलं आहे आणि खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जाते सोनगर संघाकडून. सर अविनाश सर, क्षेत्ररक्षणाबद्दल काय सांगाल. जितकी बॅटिंग महत्वाची, बॉलिंग महत्वाची, तितकंच क्षेत्ररक्षण सुद्धा असताना. नक्कीच नेत्रदीप क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तर सोनगर या संघाकडून. तब्बल मात्र धावा संघासाठी वाचवल्या जात आहेत. फ्लोअरची गोलंदाजी स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता काय फलंदाजीची कारण ओळखला जोशी सरांने. स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. मोठा फटका आला असता पण निर्धाव चेंडूची सांगता केली, कारण थोडीशी गती बदलली अगदी चेंडूची आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 चेंडू हाताळले गेले. त्याच्यामध्ये तब्बल धाव संख्या पाहिलीत खर्ची तर 4 देखील होते. म्हणजे महत्वपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमेश सर ती जोशी सरांची. नक्कीच आपला अनुभव पणाला लावून अनिकेत रेवालेच्या समोर पुन्हा एकदा सजी. यावेळेला रेवालेच्या बॅटमधून केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. येतोय शिवमय ब्रँडेड षटकार. थँक्यू डीसे. एका बाजूला पाहिलं तर अल्पेश सरांची प्रथमेश सर चांगली गोलंदाजी होती आणि स्तब्ध होता तो अगदी फलंदाज अनिकेत. कारण म्हटलं जातं ना काळ आणि वेळ कधी बदलेल सांगता येत नाहीये. त्याच्यासाठी असावा लागतो तो संयम आणि त्यांनी मात्र पहिल्या षटकामध्ये संयम ठेवला होता अनिकेतने आणि मोठा प्रहार केलाय अल्पेश जोशी या गोलंदाजावरती. पाहूया पुन्हा एकदा स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण असल्या कारणास्तव जाईल सीमारेषेकडे. येतोय खणखणीत अनिकेतच्या बॅट मधून चौकार. या चौकाराच्या साथीने मात्र स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 23-23. 1 लॉस. साई 11 बोरिवली हा संघ 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. डीजे नक्कीच या अनिकेत रेवालेच्या रूपामध्ये मला टीम इंडियाचा स्टार बॅटर अभिषेक शर्मा दिसतोय, कारण प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा मानस त्याचा आहे आणि या जोशी सरांच्या ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूवरती त्याने प्रहार केला. एक षटकार आणि एका चौकाराने आपली खेळी पुढे नेली, खेळी पुढे सजवली आणि धावसंख्या नेऊन पोहोचली ती आता 23च्या आकड्यावरती. जोशी सरांकडे जरी अनुभव होता, परंतु अनिकेत रेवाले सुद्धा या मैदानामध्ये गाजलेला खेळाडू आहे हे त्याने या ठिकाणी दाखवून दिलंय.
तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग व सज्ज होतोय तो संकेत. आणि एका बाजूला पाहिलं तर अनिकेत आणि मयूर देखील चांगले बॅटर्स मैदानामध्ये दाखल आहे. शेवटचा षटक आहे, मोठे प्रहार असतील. फुलटॉस मात्र मिळालाय, फुलटॉसचा मात्र ज्याने फायदा घेतलाय. येतोय सीमारेषेकडे शिवमय षटकामध्ये ब्रँडेड षटकार. बिग 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 षटकार. तो मागच्या शिवमय चषकामध्ये लगातार 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारणारा जो फलंदाज होता तौसाल बाबरवाडी गावचा दिवेश यद्रे, याची मात्र इथे कमी भासते. आणि या वर्षी 5 चेंडू 5 षटकाराचा विक्रम तोडून 6 चेंडूमध्ये 6 षटकार होतील का? नाही. यावेळेला मात्र मयूरला कार्पेटच्या सहाय्याने खेळावं लागलंय. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने आलेला हा मयूरच्या बॅटमधून हा प्रतिष्ठान स्पेशल चौकार देतोय खेळीला आकार. मयूरने मारलाय चौकार. डीजे पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि फायदा मात्र उचलता आला नाही तो मयूरला. आणि 2 धावा चोरण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा कंप्लीट करणे यश सुद्धा आले ते मयूर शिंदे आणि अनिकेत रेवाळेला. मी तिकडे आपल्या ऑफ साईडला असलेल्या नेट्स मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना विनंती करतो की त्या विकेटवरती कोणी खेळू नका, थोडंसं सहकार्य करा. प्रतिष्ठानने हे मैदान आपण भाड्याने घेतलंय. ओहो, परंतु या दरम्यान केला मनगडाचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. शिवमय ब्रँडेड षटकार. नैऋत्य केंद्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की मंचावर उपस्थित राहायचे. आणि रायगड मराठी प्रतिष्ठानच्या शिलेदारांना विनंती आहे की नैऋत्य केंद्रे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. तत्पूर्वी आपण वळूया मॅच कडे. सामना चालू आहे तो साई 11 बोरवली विरुद्ध अमर क्रिकेट संघ सोनगर. नक्कीच मयूर देखील नावाप्रमाणे मयुरी पंख लावण्याचा संघाला कारनामा करतोय. येतोय त्याच्या बॅट मधून जातोय सीमारेषेकडे षटकार. मानावं लागेल या फलंदाजाला. काय फलंदाजी पाहायला मिळते. आपला सलामीवीर साथीदार मात्र माघारी परतल्याच्या नंतर आपल्या खांद्यावरती मोठी जबाबदारी घेतली ती मयूरने. मयूरची जर वैयक्तिक धाव संख्या पाहिली तर तब्बल 3 षटकार देखील पाहायला मिळत आहेत, 1 चौकार देखील पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूमध्ये तब्बल वैयक्तिक धाव संख्या होती ती 25 आणि संघाची धाव संख्या जर पाहिली तर 47. मानावं लागेल या फलंदाजाला. मात्र महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. हो हो, स्टेपबोर्ड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सुवर्ण संधी आहे. क्षेत्ररक्षण मात्र युवा स्टार मैदानामध्ये दाखल. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो साई 11 बोरवली या संघाला. बॅक टू पॅव्हलियन. मयूर दाद द्यावी लागेल ते या क्षेत्ररक्षकाला. शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा हादरा बसवून दिला. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर साई 11 बोरवली या संघाची मात्र धाव संख्या होते ती तब्बल 47. जिंकण्यासाठी सोनगर या संघाला बनवाव्या लागतील त्या 48 ही धाव संख्या. यानंतर पुढील होणारा सामना असेल तो मंगलमूर्ती मराठवाडी विरुद्ध गेम चेंजर खैरांडेवाडी. धावसंख्या झाली ती 47 आणि आता 48 धावांचं मोठं आव्हान आहे ते अमर क्रिकेट संघ सोनगर यांच्या समोर. चला, मंगलमूर्ती मराठवाडी विरुद्ध गेम चेंजर खैरांडेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. मंगलमूर्ती मराठवाडी विरुद्ध गेम चेंजर खैरांडेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस साठी मैदानामध्ये यायचंय. सोनगर या संघाला देखील विनंती आहे की आपण सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. तब्बल आपल्याला धाव संख्या मात्र बनवायची आहे ती 18 चेंडूमध्ये 48 ही धाव संख्या कंपल्सरी बनवायची आहे. या पहिल्या साखळीतील अगदी शेवटच्या सामन्याचा मात्र नाणेफेक केलं जाईल. दोन्ही संघाला देखील विनंती करतोय की आपण टॉस का बॉस कडे यायचं आहे.
येस कॅमेरामन. जगाच्या इतिहासामध्ये अगदी महत्वाचं स्थान, तुमचा आमचा आमच्या सर्वांचा अभिमान, विविधतेने नटलेला देश माझा महान भारत, इंडिया म्हणजेच हिंदुस्थान. आणि याच हिंदुस्थानामध्ये सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. याच देशगौरवासाठी सजलेल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांची लाडकी मायानगरी म्हणजेच आपली मुंबई, आणि या मुंबईमधील हे क्रिकेटचं गोल क्रीडांगण, जिथे क्रिकेट रसिकांचे खेळाडू जिंकता येतं मन. पॉवर प्लेचा हा खेळ आणि मातीची विकेट जिथे रंगतोय शिवमय चषकातील क्रिकेट. पुढील होणारा सामना आहे तो मराठवाडी विरुद्ध खैरांडेवाडी. दोनही संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मी दोन्ही कर्णधारांना आणि रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे शिलेदार यांना विनंती करतो की नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करायची आहे. आशिष दादा बने आपल्या या सामन्याची नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करतील. छापाचा कॉल आहे आणि इट्स अ छापा. काय सांगाल, काय डिसिजन आहे? फिल्डिंग. नक्कीच मराठवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय. तर काय सांगाल, किती धावांपर्यंत रोखाल समोरच्या संघाला? जास्तीत जास्त 30 पर्यंत. नक्कीच. आणि आपल्या या रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या शिवमय चषकाच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन नेहमी चांगलंच असतं. जर वेळी आम्हाला एंट्री भेटते, त्यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. तुम्हाला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच खैरंडेवाडीचे कर्णधार सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करायची आहे. तर काय सांगाल, किती धावांपर्यंत मजल माराल? आम्ही जास्तीत जास्त 45 प्लस करण्याचे. 45 प्लस करण्याचा ट्राय नक्कीच असेल तुमचा. आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी गेल्या वर्षी सुद्धा सहभागी झाला होता, तर थोडंसं अपयश आलं होतं, परंतु यावर्षी तुमचं लक्ष ट्रॉफीकडे नक्कीच असेल. त्याबद्दल काय सांगाल, कशी तयारी आहे? 100% आम्ही 100% देऊ क्रिकेटसाठी. धन्यवाद. यानंतर रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे शिलेदार आणि सचिव यांना मी विनंती करतो की त्यांनी दोनही कर्णधारांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. पहिल्या चेंडूवरती अगदी हादरा बसतोय तो अमरदीप क्रिकेट संघ सोनगर या संघाला मानावं लागेल. या गोलंदाजाला काय वर्चस्व केलं, तेवढी साथ मात्र मिळाली क्षेत्ररक्षकाची. मोठा हादरा पहिल्या चेंडूवरती. तब्बल 48 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र मोठा पहिला फटका करण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र अपयशी ठरला तो फलंदाज अजय. आणि अजयला मात्र माघारी परतावं लागलं. आणि साईने मात्र गोलंदाजीतून अगदी वर्चस्व केलंय. साईराजने पहिल्या चेंडूवरती एक युवा स्टार गोलंदाज आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान आपल्या संघासाठी बनतोय. नवीन बॅटर्सला देखील विनंती करतो, थोडंसं जलद गतीने मात्र आपण यायचं आहे मैदानामध्ये. नक्कीच सहकार्य असेल, सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. आता मात्र स्वतः अल्पेश जोशी सेकंड साठी आपल्या फलंदाजी आमंत्रित केलं जात आहे. अनुभव आहे, अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. कारण प्रथमेश सर जर पाहिलं तर आयुष्य जगत असताना अनुभव असावा लागतो, तसं क्रिकेटमध्ये देखील खूप अनुभव महत्वाचा आहे. एका बाजूला पाहिलं तर अल्पेश जोशी यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. 48चं आव्हान आपल्या समोर आहे, पण मात्र मापक अशी फलंदाजी करावी लागेल. एका बाजूला पाहिलं तर साई गोलंदाजी मार्क वसायची टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू जी सांगता होते. महत्वपूर्ण गोलंदाजी. मोठा हादरा बसतोय बॅक टू पॅव्हलियन. दुसरा हादरा बसतोय तो सोनगर या संघाला. मानावं लागेल या गोलंदाजाला. कमालीची गोलंदाजी, नेत्रदीप गोलंदाजी मानावं लागेल तो गोलंदाज अगदी साई 11 या संघाचा. म्हटलं जातं ना की ज्या पद्धतीने आई बापाचं छत्र नसताना बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात, रोजगार हमीवरती काम करणारे RR आबाजर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री पद भूषवू शकतात, 27 वर्ष तुरुंगवास भोगणारे नेल्सन मंडेला जर तुम्हा आम्हाला शांतीचा संदेश देऊ शकतात, तर या मॅच मध्ये 3 ओव्हरमध्ये 48 धावा चेस होऊ शकणार नाहीत का? हा प्रश्नचिन्ह आहे मोठा. आणि हा प्रश्नचिन्ह सोडवण्यासाठी आता मात्र मैदानामध्ये येतोय तो सोनगर संघाचा हुकमी एक्का संकेत. सामना असेल तो रेवाले बंधूंच्या समोर. मला वाटतं अनिकेत रेवाले सारखा एक गोलंदाज त्यांनी नक्कीच पेटीमध्ये बांधून ठेवलाय. पहिल्या ओव्हरसाठी त्यांनी आणलाय साईराजला. बघूया साईराज काय करतो. नक्की साईराजची अगदी गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटची एज घेतात, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाते. एक धावसंख्या मिळते. एकेरीच अगदी एक या धावसंख्येने मात्र 3 चेंडू हाताळले गेलेत. 2 विकेट देखील घेण्यामध्ये यशस्वी झालाय. अगदी 3 चेंडू हाताळले गेलेत, 2 विकेट देखील घेण्यामध्ये यशस्वी झालाय आणि 1 ही धावसंख्या मिळते. म्हणजे महत्वपूर्ण गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते ती साईराजची.
एक नेत्रदीप गोलंदाजी अगदी स्तब्ध ठेवलंय ते सोनगर या संघाच्या फलंदाजाला. अल्पेशला देखील माघारी परतावं लागलं, अजयला देखील माघारी परतावं लागलं. आता मात्र संकेतच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी असेल. ऑफसाईडला लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, मोठा हादरा बसतोय तो सोनगरी या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन मानावं लागेल या गोलंदाजाला. डीजे पुन्हा एकदा ट्रिपल विकेट. मध्ये 3 विकेट ज्यांनी काढले तो गोलंदाज साईराज आपल्याला पाहायला मिळतोय बोरवली संघाकडून. नवीन फलंदाज मैदानात आलेत ते संदेश. लेफ्ट हँड बॅटर संदेश पुन्हा एकदा सज्ज साईराज यांच्या समोर. एका बाजूला पाहिलं तर आपल्याला 48 धाव संख्येचं मोठं आव्हानाचं पाठलाग करत होते, त्याच्यामध्ये कुठेतरी निराशेजनक फलंदाजी पाहायला मिळते. काय कारण एका बाजूला पाहिलं तर अजयला माघारी परतवलं, दुसऱ्यानंतर विवेक देखील माघारी परतलाय, अल्पेश देखील माघारी परतलेत. आता मात्र संकेत आणि संदेशवरती मोठी जबाबदारी आहे. एका बाजूला संकेत द्यावे लागतील, एका बाजूला पाहिलं तर संदेशला अनेक संदेश द्यावे लागतील. म्हणजे चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल तर टार्गेट आपण हा चेस करू शकतो. कारण अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी रंग बदलणारा हा सरडा म्हणजे क्रिकेट आहे, कधी रंग बदलू शकतो. पण तो मात्र कारनामा करावा लागेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, नेत्रदीप गोलंदाजी करतोय तो साईराज. अगदी 1 धाव मिळते, एकेरी धावेबरोबर संघाची वाढती धाव संख्या होती ती सोनगरे संघाची 2. अनेक अगदी प्रथमेश सर जर पाहिलं तर अनेक संघ या स्पर्धेची वाट पाहत असतात. म्हणजे रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या चषकाची म्हणजे शिवमय चषक कधी आहे कधी आहे, तो मात्र येऊन ठेपलाय आज. आणि अनेक स्पर्धक देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये वर्चस्व जर पाहायला मिळतंय तर साई 11 बोरवली या संघाचं तब्बल 48 धाव संख्येचं आव्हान ठेवलं गेलंय. त्याचा पाठलाग करत असताना मात्र सोनगर संघ हा कुठेतरी थोडासा संकटामध्ये सापडलेला पाहायला मिळतोय. चला शेवटचा एक चेंडू बाकी साईराजच्या षटकातील 1-2 गो. यावेळेला सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू आहे लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथे झेल मात्र झालाय धोनीला दान आणि जीवदान मिळालंय. ट्रिपल विकेटची ओव्हर या ठिकाणी समाप्त होते साईराजची. आपल्याला मिळाल्या माहितीनुसार साईराज हे यावर्षी पहिल्यांदाच डेब्यू करतायत आपल्या संघासाठी आणि त्यांची फॅमिली सुद्धा घरी बसून ही मॅच आपल्या स्पोर्ट्स एम्पायर युट्यूब चॅनलवरती लाईव्ह पाहते. आणि खरोखर साईराज सारख्या नव्या खेळाडूंना चान्स देणारा हा साई 11 बोरवलीचा संघ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 3 गडी बाद धावा झाल्यात त्या 3. आता मात्र आवश्यकता असेल ती सोनगर या संघाला 12 चेंडूमध्ये 45 या धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे. म्हणजे अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल संकेत आणि संदेशला. एकतर्फी पाहिलं तर साई 11 या संघाचा स्टार खेळाडू आहे, गोलंदाजी मार्क व सज्ज तो अनिकेत. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाजी आमंत्रित केलं जात आहे. अगो टप्प्याचा चेंडू बिरकावून दिला, क्षेत्ररक्षण मात्र तैनात फायनलच्या दिशेने. 1 धावसंख्या मिळते, एकेरीच 1च धावेवरती समाधान मानतायत. 1 धावेवरती समाधान मानता संघाची मात्र धाव संख्या होते ती 4. प्रथमेश सर जर पाहिलं तर आता मात्र आपल्याला रिस्क घ्यावी लागेल तरच विजय कुठेतरी आपला फिक्स होऊ शकतो. कारण 45 या धावसंख्या मात्र आवश्यकता आहे. एक चेंडू कमी होते, आव्हान धावसंख्येतून देखील 1 धावसंख्या कमी होते. म्हणजे तब्बल 11 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच रिक्वायर्ड रन रेट हा 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. परंतु सामना आहे तो एक मोठ्या खेळाडू समोर. शिवमय चषकामध्ये किती आले किती गेले, परंतु ट्रिपल विकेट घेणारा हा अनिकेत रेवाळे याचं नाव सदैव स्मरणात राहील. तो गोलंदाज यावेळेला सामना करतोय तो संदेशचा. संदेशने पुन्हा एकदा फिरकावण्याचा प्रयत्न केलाय परंतु बीट होतोय तो संदेश आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली आहे ती 4च्या आकड्यावरती. केस अगदी संकटामध्ये पाहायला मिळतंय तो सोनगर संघ. हे संकट मोचक म्हणून जर उभं राहायचं असेल तर मात्र या दोन्ही संकेतला आणि संदेशला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. हो 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 चांगला फटका सजवलाय. पाहूया किती धावसंख्या मिळतात. 1 धावसंख्या मिळते. थोडी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. एकेरीच अगदी बदल होतोय तो येतोय बॅट मधून. ब्रँडेड चौकार संकेतच्या बॅट मधून सीमारेषे पार चौकार. संदेशच्या बॅट मधून मात्र येतोय चौकार. याचबरोबर वाढती धाव संख्या मात्र होते ती 8.
एका बाजूला पाहिलं तर प्रथमेश सर बोरिवली या संघाकडून युवा स्टार गोलंदाज आणला गेला, त्याची कुठेतरी सोनकर या संघाने देखील एक मोठा हिटर आपलं स्ट्राईक एंडला पाठवण्याची आवश्यकता होती. कधी तोच प्लॅनिंग होता पण मात्र तो अनसक्सेसफुल ठरला आणि त्याचा मात्र फायदा झाला तो बोरिवली या संघाला. बॅक टू बॅक हदरे बसले जात आहेत. कुठलीही चुकी न करता बोरिवली संघ मात्र आपले पकड चांगली मजबूत केली जाते. संघाकडे क्षेत्ररक्षकाची तेवढी देखील साथ मिळली जाते आणि आता मात्र खेळ चालू आहे प्रगतीपथावर. अगदी दुसऱ्या षटकातील अनिकेतचे गोलंदाजी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळले गेले. तब्बल धावसंख्या मात्र खर्ची होत आहे त्याच्यावरती त्या. अविनाश सर, आपण जेव्हा कोणत्याही संघटनेच्या असोसिएशनच्या मॅची पाहतो तेव्हा त्या मॅचेसमध्ये आमने सामने असणारे संघ एकमेकांना नक्कीच ओळखून असतात. ते प्रत्येक संडेला एकमेकांच्या विरोधात खेळत असतात. परंतु जेव्हा शिवमय चषकासारखी भव्य दिव्य आयोजन ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला दोनही संघ एकमेकांना अपरिचित असतात आणि जेव्हा हे अपरिचित संघ एकमेकांच्या समोर येतात तेव्हा मात्र त्यांना आपली स्ट्रेंथ दाखवायची एक मोठी संधी असते. परंतु त्यावेळेला मात्र समोरच्या संघाचं जे काही विकनेस आहे तो ओळखून आपला एक स्ट्रेंथ बॅट्समन जर त्यांनी मैदानात पाठवला असता तर नक्कीच या ठिकाणी फरक पाहायला मिळाला असता. परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तो अनुभवी असा अनिकेत. लेफ्ट हँड बॉलर यावेळेला सुद्धा बीट करण्यात यश आलंय. सुरेख अशी गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून यावेळेला सुद्धा पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 5 चेंडू आणि 8 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी, 1 टू गो. अनिकेतच्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी. यावेळेला मात्र फक्त एक विकेट घेऊन चाललाय तो अनिकेत. बघूया दुसरी विकेट जमा होते का नाही. या वेळेला सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता, अंगाचा वेध घेणारा हा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती फक्त 8. नक्कीच अगदी प्रथमेश सर एक आठवण करून देतो. आपण असोसिएशनचा उल्लेख केलात. असोसिएशनचा अगदी मसा तालुक्यातील घुमेश्वर या गावचे सुपुत्र एक समाजसेवक सचिनजी गायकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं वतीने अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सचिन गायकर भाऊंना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. सचिन गायकर यांची क्रिकेटपेक्षा जर आवड पाहिलीत ना प्रथमेश सर तर समाजसेवेकडे खूप ओळख आहे आणि आपल्या अनेक आजारग्रस्त लोकांना मात्र आर्थिक सहाय्य करत असतात. तब्बल गेल्या वर्षी 1.5 ते 2.25 लाख रुपये एवढी मदत त्याने आपल्या सेवेतून केली गेली आहे. नक्कीच त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तिसरा षटक मात्र हाताळला जातोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. फलंदाज मात्र स्तब्ध राहतोय. आता मात्र कितीही गणित केलं, कितीही गुणाकार केला, कितीही भागाकार केला तेव्हा मात्र वर्चस्व करताना संघ पाहायला मिळतोय तो साई 11 बोरवली हा संघ. आता मात्र हा टार्गेट कदाचित चेस केलं जाणार नाही. कुठेतरी गोलंदाजात एखादे वर्चस्व केलं, नो बॉलची हॅट्रिक दिली तर मात्र सुवर्ण संधी उपलब्ध होऊ शकते. प्रथमेश सर, नक्कीच जेव्हा मी हा क्रिकेटचा लॉट पाहिला होता तेव्हा मला अ गटामध्ये एक मोठा संघ दिसला होता तो हा बोरवली संघ. परंतु यावेळेला मात्र केलाय मनगटाचा वापर आणि केलाय हवाई सफर. 6 धावा मिळाल्या त्या 6 आणि या ठिकाणी संकेतची फलंदाजी तुम्ही पहा. 5 चेंडूमध्ये 9 धावांवरती पोहोचलाय तो संकेत आणि संघाची धावसंख्या आहे ती 14. नक्कीच अगदी पहिल्या चेंडू पासून मात्र प्रहार करायचे होते. आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्को सजय विशाल 2 चेंडू हाताळले गेलेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केला, तिसऱ्या चेंडूवरती देखील अगदी प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडला चेंडू जाते, मोठा झेल घेण्याचा विकेट घेण्याचा प्रयत्न होता मात्र असफल ठरला जातोय आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो सोनगरी या संघाला. एकेरी धावे बरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती 15. नक्कीच अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल आणि तोच मात्र प्रेक्षेपण पाहायला मिळतंय. आज मात्र मसरा सिवधन असोसिएशन मात्र कुठेतरी टुर्नामेंट नाही आहेत. अगदी या समाजसेवेसाठी सचिन गायकर साहेब इथे उपस्थित राहिलेत. त्यांना देखील अगदी त्यांचं नाव घेतात. गोलंदाजीतून निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू हाताळले गेले. तब्बल धाव संख्या पाहिली तर तिथे स्थिरावली जाते ते 15 या आकड्यावर. विजयाकडे वाटचाल करणारा संघ पाहायला मिळतोय तो साई 11 बोरवली हा संघ. अचूक गोलंदाजीतून देखील विशाल देखील महत्वपूर्ण गोलंदाजी करतोय. निर्णायक षटक हाताळतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू. अगदी शेवटचा चेंडू आहे आणि धाव संख्या मात्र सोनगर या संघाची तिथे स्थिरावली जाते ती 15 या आकड्यावर. महत्वपूर्ण गोलंदाजी मानावी लागेल. एक शेवटचा चेंडू या इनिंगचा आणि या इनिंग मधील पहिल्या सत्रातील अगदी देखील शेवटचा सामना असेल. याच्यानंतर मोठा प्रहार केलाय. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न येतोय सीमारेषेकडे. बिग बिग बिग
षटकार. हॅलो. या षटकाराबरोबर मात्र धाव संख्या होते ती 21 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बोरवली साई 11 हॅलो. बोरवली हा संघ विजयी झालाय. अभिनंदन. चांदोरे गौलवाडी गावचे माजी अध्यक्ष सन्माननीय दिनेश दादा गायकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सामनावीराचा पुरस्कार जातोय तो साई 11 बोरवली या संघाचा हुकमी एक्का डावकुरा फलंदाज मयूरला मात्र सामनावीराचा पुरस्कार जातोय VSP स्पोर्टच्या माध्यमातून. अगदी एक टी शर्ट देखील सामनावीराचा पुरस्कार आहे. आपण मी मयूरला विनंती करतो आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. एका बाजूला दुसरी मी समालोचकांना विनंती करेन, पंचांना विनंती करेन, खरोखर आपल्याला खूप उशीर होत आहे त्याच्यामुळे प्रत्येक संघाला मैदानाचा ताबा हा ताबडतोब घ्यायला सांगायचा आहे आणि पहिली इनिंग वेळेस संपली तर आपण पुढे नक्कीच चांगल्या ह्याच्याने खेळू शकतो अशी मी एक विनंती करतोय. शेवटचा पहिल्या राऊंड मला शेवटचा सामना आता होणार आहे तर तो सामना ताबडतोब चालू करण्यात यावा. धन्यवाद. तसेच आता विजेता आणि उपविजेता ह्या दोन्ही संघांना मेडल ज्यांच्या माध्यमातून मिळालेत श्री दिनेशजी गायकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी अजय मशुलकर यांना विनंती करतोय दिनेश दादांचा सत्कार करायचा आहे. एक मिनिट. मंगलमूर्ती या संघाला विनंती असेल क्विक फास्ट आपण मात्र क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे. कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर खैराटेवाडी या संघाला विनंती करतो की आपण त्वरित सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. ओपनर बॅट्समन आपण मात्र मैदानामध्ये पाठवायचे आहेत. बरोबर 2:30 वाजले गेले आहेत. थोडंसं सहकार्य करायचं आहे. वेळेचं बंधन आहे आपल्याला. ही इनिंग मात्र 15 मिनिटाचा आपल्याला अवधी दिलं जात आहे. कोणाची तरी ऍक्टिव्हाची चावी सापडली आहे. पोलीस